कोकणातल्या अंजनवेल गावाला भेट देणं म्हणजे निसर्ग, इतिहास आणि अध्यात्माचा अनोखा अनुभव घेणं। आज आपण भेट देणार आहोत अशाच एका मंदिराला आणि सुंदर अशा दीपस्तंभाला। चला तर अजून जाणून घेऊया। स्वागत आहे आपलं आपल्या आवडत्या चॅनल फूडी परिंदेवर। दीपस्तंभाजवळच आहे हे टोळकेश्वर शिव मंदिर, जे या भागातील एक पवित्र आणि ऐतिहासिक मंदिर मानलं जातं। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे ते अतिशय जुने असून स्थानिक लोकांच्या श्रद्धेचं केंद्र आहे। चला तर आज जाऊन पाहूया हे मंदिर कसं दिसतं आणि आम्हाला सगळ्यांना दर्शन घडवूया। पूर्वी हे मंदिर फार जुनं होतं, पण आता याला छान रंगरंगोटी केलेली आहे। मंदिर इतकं स्वच्छ, सुंदर आणि शांत आहे, पावित्र्याने परिपूर्ण। इथल्या शिवलिंगाची स्थापना कधी झाली याचा ठोस पुरावा नाही, पण शतकांपासून हे मंदिर भाविकांसाठी एक महत्त्वाचं स्थळ राहिलं आहे। तर तुमच्या आमच्याकडनं या महादेवाला साष्टांग दंडवत आणि हर हर महादेव। मंदिरातली शांतता आणि स्वच्छता पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जातं आणि या खिडकीच्या बाहेरून जे दृश्य दिसतं ते अगदी विलोभनीय आहे। मंदिराचा परिसर हा फारच सुंदर आहे। तिथलं हे झाड पण एक वेगळंच आहे। कोकणाच्या अथांग निसर्गाच्या साक्षीने समुद्राच्या लाटांच्या गजरात वसलेलं हे ठिकाण मनाला विलक्षण शांतता आणि समाधान देतं। जर तुम्ही इतिहास, निसर्ग आणि अध्यात्माचा संगम अनुभवायचा असेल तर एकदा अंजनवेलच्या या पवित्र स्थळांना नक्की भेट द्या। अंजनवेल हे गाव गुहागर पासून अगदी 13 किलोमीटरवर आहे आणि आपला आणखी एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण गुहागरचा बीच आणि होमस्टे बद्दल डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे, तेव्हा तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा। तिथे राहून तुम्ही अंजनवेलला नक्की भेट देऊ शकता। अंजनवेलचा टोळकेश्वर दीपस्तंभ हा केवळ दीपगृह नाही तर कोकणच्या किनाऱ्यावरील एक ऐतिहासिक वास्तू आहे। हा दीपस्तंभ समुद्रातील जहाजांसाठी मार्गदर्शक असून इथून दिसणारा नजारा मनाला मोहून टाकतो। तर इथे फार छोट्या पायऱ्या आहेत ज्यांनी आपण वर जाणार। पहिले सिमेंटच्या पायऱ्या आहेत आणि सगळ्यात वर जायला अगदी निमुळत्या पायऱ्या आहेत, तेव्हा आपण लक्ष देऊन तिथे चढावे। या दीपस्तंभाला म्हणजेच लाईट हाऊसला व्हिजिट करायला एक 10 ते 20 रुपये असे नॉमिनल चार्जेस आहेत आणि हे दिवसभर सुरू असतं। पण आपण उन्हाच्या वेळेला जाणे येथे टाळावे। इथूनच एक डॉल्फिन पॉइंट पण दिसतो, पण आम्हाला माहिती आधी नसल्यामुळे आम्ही तो मिस केला। अथांग समुद्र, क्षितिजाला भिडणाऱ्या लाटा आणि वर उभा असलेला हा दीपस्तंभ एक वेगळंच आकर्षण आहे। कोकणच्या अथांग निसर्गाच्या साक्षीने समुद्राच्या लाटांच्या गजरात वसलेलं हे ठिकाण मनाला विलक्षण शांतता आणि समाधान देतं। मित्रांनो, अंजनवेलला भेट देण्यासाठी सुंदर असे 4 ठिकाणं आहे। त्यातील आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण गोपाळगड किल्ला पाहिला, या व्हिडिओमध्ये टोळकेश्वर महादेव मंदिर आणि दीपस्तंभ पाहिला आणि चौथा सुंदर पॉइंट म्हणजे आहे डॉल्फिन सफारी। या सगळ्यांची डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे।
कोकणातील आणि महाराष्ट्राच्या इतर भागातीलही नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत। तेव्हा दर मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता आपल्या फूडी परिंदे चॅनलला अवश्य भेट द्या आणि हे नवीन व्हिडिओ पाहत रहा। आपल्याला हा अनुभव कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। तर परत भेटूया पुढच्या सफारीत। तोपर्यंत कोकणाचा आस्वाद घेत रहा।